मैत्रिणींनो, बघा, श्रावण महिना आला ना तर आपल्याला उपवास सारखे उपवास असतात. मग आपल्याला चहासारखा पिऊ वाटतो. भूकमोड होण्यासाठी उपवास असला की आपण सारखं चहा पितो. तर चहा नाही प्यायचा, हे असे फळं खायचे होतं. मी आत्ता बाजारातून बघा केळी आणली, ड्रॅगन आणलेत, बघा हे डाळिंब आणलेत. असे फळं खायचे. तेलकट पण नाही खायचं जास्त. आपण चिप्स तळतो, चकली तळतो, शाबूच्या पापड्या तळतो, भगरीच्या तळतो आणि सारखं चहा पितो, कॉफी पितो. त्यामुळं ना प्रत्येक बायकांना त्रास होतो. आणि परत बायका म्हणतात उपास धरलं की त्रास होते, उपास धरलं की त्रास होते. पण त्याचं कारण शोधत नाहीत बायका. डॉक्टरांचं म्हणणं काय आहे, उपाससुद्धा एक प्रकारे शरीराला, उपास असलेलं सुद्धा मोकळं मोकळं वाटते. पण उपास तर असला ना तर फळं खायची भरपूर, कच्चे शेंगदाणे खायचे, राजगिरीचे लाडू खायचे. असं चहा कॉफी पित्त होणारं खायचंच नाही काही. मग हे फळ, आणि हे आपल्या शरीराला पण चांगलं असतं. आणि उपास धरून गाठून जाण्यापेक्षा ही फळं खाल्ली ना तर आपल्याला ताकद आल्यासारखं वाटतं. उपास धरल्याचं काही वाटतही नाही. आपल्याला दिवसभर काम करावं लागतं आहे आणि परत मग आपण दमल्यासारखं झालं की दुसऱ्या दिवशी उठूसुद्धा वाटत नाही आपल्याला. म्हणून ही फळं खायची, केळी, सफरचंद, डाळिंब. दूध प्यायचं वाटतं, दूध आवडत नसलं तर ताक प्यायचं, नसतं दही शिकरण केळी करून केळी टाकून असं खायचं. पण फळं खायची मग छान छान. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.